अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या माढा विधानसभा मतदारसंघामधून बातमी समोर येते। 6व्या फेरीच्या अखेर अभिजित पाटील यांनी 862 मतांची आघाडी घेतली आहे। अभिजित पाटील विरुद्ध रणजित भैया शिंदे अशा पद्धतीचा हा सामना आहे। माढ्याच्या भागातून मतमोजणी सुरू आहे। खरं तर माढा भागामध्ये बबनदादांचा बालेकिल्ला समजला जातो, त्याच भागामध्ये त्या ठिकाणी अभिजित पाटील यांनी काटिकी टक्कर दिली होती। त्यामध्ये आता कुठेतरी जवळपास 862 मतांचं लीड हे अभिजित पाटील यांनी घेतलंय। खरं तर पंढरपूरची गावं अजून बाकी आहेत। अभिजित पाटलांचं माढा भागामधलं हे त्या ठिकाणी शिंदेना अशा पद्धतीनं कडवी झुंज देणं हे कुठेतरी अभिजित पाटलांना विजयाकडे घेऊन जाणार आहे। आणि सुरुवातीला हा जे एकूण जे काही 6वी फेरी झाली त्यामध्ये अगदी काटेकी टक्कर घासाघाशीची त्या ठिकाणी एकूण मतमोजणी होत असताना आता 6व्या फेरी एकूण 862 मतांचं लीड हे अभिजित पाटील यांना मिळाले। त्यामुळे माढ्यामध्ये यंदा चमत्कार घडणार का? परंपरेने पाठीमागच्या अनेक वर्ष झाली इथं शिंदे कुटुंबीय लोकप्रतिनिधी म्हणून काम करते, त्यांना धक्का बसणार का? हा धक्का बबनदादांना मानला जाणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे अभिजित पाटील सुरुवातीला पंढरपुरातून तयारी करत होते आणि नंतर माढ्यामध्ये गेले, त्यांना तिकिटासाठी अनेक पद्धतीच्या अडचणी आणल्या, तरी देखील त्यांनी त्या ठिकाणी शेवटपर्यंत कडवी झुंज देत शेवटपणानं शरद पवारांकडून तिकीट मिळवलं। ते अभिजित पाटील त्या ठिकाणी माढ्यामध्ये करिश्मा करतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। परंतु तुर्तास तरी त्या ठिकाणी 6व्या फेरी अखेर 862 मतांचं लीड हे अभिजित पाटलांना मिळालंय।